संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं 8 जुलै रोजी आळंदीतून प्रस्थान होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आळंदी नगर परिषदेकडून सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली। प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल होणार असल्याने शहरात तब्बल 1800 मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे। पावसाचा विचार करून बंदिस्त दर्शन बारी उभारण्यात आली आहे। तसेच यासाठी सुरक्षा, स्वच्छता आणि इतर सर्व आवश्यक सुविधाही सज्ज करण्यात आल्या आहेत। आळंदी नगर परिषदेच्या वतीने आषाढी वारीसाठी जे भाविक वारकरी येणार आहेत त्यांच्या सुविधेच्या पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। 1800 मोबाईल टॉयलेट या ठिकाणी उभा करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर शासनामार्फत 2 जर्मन हँगरही या ठिकाणी उभा केलेले आहेत। वारकऱ्यांना पावसातही दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी आपण पत्रे मारून दर्शनबारी या ठिकाणी उभारलेली आहे। त्यासोबत पाणी पुरवठ्यासाठी शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं म्हणून जवळपास 60 टँकर या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत। जवळपास 600 सफाई कर्मचारी या ठिकाणी मागील 4 दिवसापासून साफसफाईचं काम करत आहेत। 1300 पोलीस हे सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच आता पाऊस पडतोय तर नदीमध्ये प्रवाह जास्त वाढल्यानंतर काही दुर्घटना घडू नये म्हणून NDRFचे 2 पथक, अग्निशमन पथक या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित असणार आहे। एकंदरीत प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे। वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे।